नमस्कार. एव्हाना बातमी जुनी झाली आहे. शरद पवारांचा पक्ष शरद पवारांच्या ताब्यातून अजित पवारांच्या ताब्यात निघून गेलाय. आता या बातमीविषयी भाष्य ते काय करायचं, काय वेगळी माहिती सांगायची, कोणत्या तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर? आपण काही घंटातज्ञ नाही आहोत की दिलेलं योग्य आहे की अयोग्य आहे, कसं आहे. आमचं एकच म्हणणं असतं, जे निर्णय आलाय तो स्वीकारायचा आणि पुढे चालायचं. आता पुढे काय याचा विचार करायचा, दिलेल्या निर्णयाचे परिणाम काय, कशामुळे झाला असेल, या सगळ्यांचा विचार करायचा आणि त्याच विचारावर आपण आज पुढे सरकणार आहोत. म्हणजे निर्णय आल्यानंतर वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. शरद पवारांचे खासम खास जितेंद्र आव्हाड यांनी भलत्याच प्रतिक्रिया दिल्या. त्याच्यावरती उत्तर देताना अमोल मिटकरी बरेच भडकले. म्हणजे मला तर तुम्हाला सांगतो, मनस्वी आनंद होतो, मनस्वी आनंद. जेव्हा मिटकरी आणि आव्हाड या दोघांच्या मध्ये लागते आणि मिटकरी आव्हाडांची, आव्हाड मिटकरींची काढतात ना, तेव्हा मला एक असुरी आनंद मिळतो. ज्यांनी मिळून आमचे कपडे उतरवलेत ते दुसऱ्याचे कपडे एकमेकांचे कपडे उतरवायच्या नादाला लागलेत. याच्यापेक्षा वेगळा आनंद कुठला असेल? खरंय ना? माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात ना? असाल तर ठोका लाईक, म्हणजे मग मला कळेल की तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात. चला पुढे सरकूया. यावरती भाष्य करायचं नाही आहे, यावरती विश्लेषण करायचं नाही आहे, काहीच करायचं नाही आहे. मग नेमकं काय करायचं आहे? तर मला अकेला आणि अदृश्य शक्ती हे एवढेच वाक्य आठवतात. अकेला देवेंद्र क्या करेगा आणि अदृश्य शक्तीची ही कमाल आहे. हे मी नाही म्हणत आहे, हे सुप्रिया सुळे म्हणतात. या संपूर्ण प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं जे भाष्य आहे ते जरा नीट ऐकणं आवश्यक आहे. माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस आणि अदृश्य शक्ती याचा वारंवार उल्लेख केलेला आहे. जरा तो किती वेळा झालाय, काय काय वेळेला त्या बोलल्यात, मी तुम्हाला पत्रकारांच्या प्रश्नासहित दाखवतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यातले काही अंश आहेत ते बघून घ्या. एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे, ठीक आहे, हरकत नाही. सुप्रीम ताई, तुमची कायदेशीर बाजू भक्कम होती म्हणून वेळ लागला का एवढा निकाल द्यायला? आता ह्याचं उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच विचारलं. दादा गटाकडून ट्विट केलं गेलेलं आहे, आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे. ताई, पण ही अदृश्य शक्ती नेमकी कोणाची आहे? अजितदादांची आहे की मोदी शहांची? आता ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही पत्रकार आहात ना, त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काय या देशात अवघड नाही आता सांगणं. अदृश्य शक्ती तिचा वैयक्तिक राग आहे की राजकीय राग आहे? आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल. ताई 7-8 वेळा ताई फडणवीसांचं ट्विट आलेलं आहे, फडणवीसांनी अभिनंदन केलेलं आहे अजित पवारांचं. हा, अर्थातच दुसरं काय करणार. त्याच्याबरोबर त्यांना सांगा का इंटू ब्रॅकेट अदृश्य शक्तीला आपण कॉम्प्लिमेंट करा, एकटाच त्यांना कशाला. बघितलं, सुप्रिया सुळेंना पक्ष गेल्याचं दुःख अजिबात नाहीये. उमेदीने पुन्हा सुरू करू, आपण आहोतच की, आपण काय फरक पडतो, या अर्थाने ते बोलतात. तसंही शरद पवारांनी कितीतरी चिन्हावर निवडणुका लढल्यात. म्हणजे शरद पवार बैलजोडीवर लढलेत, शरद पवार गाय वासरूवर लढलेत, शरद पवार चरख्यावर लढलेत, शरद पवार हातावर लढलेत, शरद पवार घड्याळावर लढलेत. त्यामुळे शरद पवार अजून कशावर तरी लढतील, त्याच्यात एवढं काय विशेष. त्यामुळे चलो लढेंगे. ते भाऊ सांगायचे बघा, शून्यातून तेही सुप्रिया सुळे म्हणतात नेहमी, आम्ही शून्यातून पक्ष निर्माण केलाय, शून्यातून पक्ष निर्माण केलाय. मुळात शरद पवार कधीच शून्यात नव्हते, कधीच शून्यात नव्हते. म्हणजे काँग्रेस यश स्थापन करतानाही काँग्रेसला शून्यात टाकून यश स्थापन केला, काँग्रेसचे काढून घेतले मग यश स्थापन केला. ते नेहमी चांगल्यातून शून्याकडे गेले, ते लक्षात ठेवा. शून्यातून चांगल्याकडे गेले नाहीये. सत्ता गेली आहे त्या काँग्रेसची, पुढे त्यांची यशची पण गेली आहे, काँग्रेसची पण गेली आहे. त्यामुळे असल्या भंपक गोष्टींना बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो. मला सुप्रिया सुळेंच्या विषयामधलं एक वाक्य आठवतं, अकेला देवेंद्र क्या करेगा. अकेला देवेंद्र ने क्या क्या कर सकता है, देवेंद्र ने दिखा दिया. सुप्रिया सुळेंचं या वाक्यानंतर जे जे काही घडलंय ना, म्हणजे पुन्हा राज्यसभेची निवडणूक झाली आहे, विधान परिषदेची निवडणूक झाली आहे, सत्तांतर झालंय, पक्ष फुटलेत, शिवसेना फुटली आहे, राष्ट्रवादी फुटली आहे, आणि जो काही येळकोट झालाय तो आपण सगळा बघितलेला आहे. सुप्रिया सुळेंची वाक्य तुम्ही ऐकली, त्यात ते म्हणतात की अदृश्य शक्तींनी पक्ष ओरबाडून घेतला आहे,
अदृश्य शक्ती नेमकी कोणाची असं विचारल्यावर त्या म्हणतात की अदृश्य शक्ती नेमकी कोणाची हे तुम्ही तपासून बघा. मग हा राग वैयक्तिक आहे की राजकीय आहे असं म्हटल्यावर ते अदृश्य शक्तीला विचारा. फडणवीसांनी, मग इथे अदृश्य शक्तीचा विषय येतो. हे कोण आहे ते? फडणवीसांनी ट्विट करून अजित पवारांचं अभिनंदन केलंय. मग त्या म्हणतात की त्यांना सांगा ना अदृश्य शक्तीला टॅग करा म्हणून, त्यालाही मार्क करा म्हणून. ही अदृश्य शक्ती कोणती? सुप्रिया सुळेंना हे स्पष्टपणे कळालेलं आहे, समजलेलं आहे की ही अदृश्य शक्ती त्या अकेलाची आहे. अकेला मोगलीमधला अकेला, आपण मागे व्हिडिओ केला होता, मोगलीमधला अकेला, तो हा अकेला आहे. म्हणजे बघा, सुप्रिया सुळेंना देवेंद्र फडणवीस अकेला, फडणवीसच अदृश्य शक्ती आहे हे कसं सांगायचं आहे? जरा ते वाक्य पुन्हा एकदा ऐकवतो. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं आहे असा प्रश्न विचारलाय, त्यावर सुप्रिया सुळे काय बोलतात? ताई, फडणवीसांचं ट्विट आलेलं आहे, फडणवीसांनी अभिनंदन केलेलं आहे अजित पवारांचं. हा, अर्थातच दुसरं काय करणार. त्याच्याबरोबर त्यांना सांगा का इंटू ब्रॅकेट अदृश्य शक्तीला आपण कॉम्प्लिमेंट करा. एकटाच त्यांना कशाला? ऐकलंय? हे आहे ते अकेला. या अकेलाने सुप्रिया सुळेंना ती अदृश्य शक्ती वाटते. ही अदृश्य शक्ती नाही आहे, ही ओपन शक्ती आहे. अदृश्य शक्ती कशाला म्हणतात माहित आहे? अदृश्य शक्ती त्याला म्हणतात ज्यांनी उद्धव ठाकरेंचं महत्व कमी करायचं म्हणून देवेंद्र फडणवीसांचं सरकार वाचवताना पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरेचं महत्व कमी करायचं 2014ला, त्याला म्हणतात अदृश्य शक्ती. अदृश्य शक्ती त्याला म्हणतात ज्या वेळेला 1995ला भाजपचं सरकार आलं होतं आणि अनिल देशमुखांच्या सह अनेक, म्हणजे आमच्या छत्रपती संभाजीनगरचे इथले एक आमदार होते डोणगावकर नावाचे, त्यांना, देशमुखांना जेव्हा यांनी सरकारमध्ये घातलं होतं त्याला म्हणतात अदृश्य शक्ती. देवेंद्र फडणवीस अदृश्य शक्ती नाही आहेत. मी सांगतोय, सुप्रिया सुळे समजतात, पण देवेंद्र फडणवीस अदृश्य शक्ती नाही आहेत. ते कोणती शक्ती आहेत? जेव्हा तुम्ही अकेला क्या करेगा असं आव्हान देता तेव्हा अकेला काय करू शकतो हे दाखवणारे आहेत. आणि ही शक्ती ऍक्टिव्ह का होते ते पण तुम्हाला मी सांगतो. ऍक्टिव्ह का होते ते पण सांगतो, ते आवश्यक आहे जरा समजून घेणं. पुण्याच्या राजकारणात असले विचित्र प्रयोग केले जातात निमित्त गाठून आणि त्या विचित्र प्रयोगामुळेच या अशा शक्तींना ऍक्टिव्ह व्हावं लागतं पवारांच्या विरोधात. उदाहरण म्हणून सांगतो, राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या 6 जागाच्या निवडणुका होणार आहेत. या 6 जागांच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रकाश जावडेकर निवृत्त होत आहेत आणि या निवृत्तीनंतर प्रकाश जावडेकरांना भाजपच्या खासदाराला सेंड ऑफ देण्यासाठी म्हणून बोलवलं गेलं आहे. आणि ते कुठे? शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी. जावडेकर तिथे हजर राहतात. पुण्यातल्या राजकारणातल्या जावडेकरांना पवारांनी आपल्या घरी बोलवायचं. मला पुणेकरांना सांगायचंय, अजित पवारांशी संबंध का असा प्रश्न विचारणाऱ्या पुणेकरांनी जावडेकर पवारांच्या घरी का असाही प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणि पुन्हा मी असा कुठला विषय मांडला की मग तुम्ही जावडेकरांच्या विषयी हेतुपूर्वक बोलता, तुम्ही सहस्त्रबुद्धींच्या विषयी हेतुपूर्वक बोलता, असली काही बाई बोलायला सुरुवात होते. जावडेकर पवारांच्या निवासस्थानी जाऊन पवारांशी संबंध ठेवतात. यातच जावडेकरांच्या आपल्या नेतृत्वावर विश्वास नाही हे अधोरेखित होतं. हे पुण्यातले जे राजकारण करण्याची जी पद्धत आहे ना, त्याच्यामुळं अदृश्य शक्तीला ऍक्टिव्ह व्हावं लागतं. तुम्ही आमच्यात सेंध मारायला जाताय, आम्ही तुमच्यात मारू शकतो हे जिथं दाखवलं जातं ती अदृश्य शक्ती असते. नशीब सुप्रिया सुळेंना या अदृश्य शक्तीची ताकद तरी कळली. म्हणजे जेव्हा ऑटो रिक्षा सरकार चालवलं जात होतं, सायकल रिक्षा सरकार 3 चाकाचं चालवलं जात होतं, तेव्हा अकेला देवेंद्र क्या करेगा असं अभिमानाने सुप्रिया सुळे सांगत होत्या. आणि त्या अकेला देवेंद्रनी, त्या अदृश्य शक्तीने सुप्रिया सुळेच्या लेखी काय काय केलं आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. एव्हाना तुमच्या लक्षातही आलं असेल की काय काय झालंय. कहीं का नहीं रखा कहीं का. आता नव्या अफवा पसरतील, नव्या अफवा. आणि नव्या अफवा काय असतील? नव्या अफवा असतील आता शरद पवारांना देखील भाजप जवळ घेणार. म्हणजे शरद पवार अजित पवारांच्या सोबत राहतील. शरद पवार अजित पवारांनाही पाठिंबा देतील आणि सांगतील की आपण करूया, आणि मग शरद पवार भाजप सोबत जुळवून घेतील. अशा अर्थाच्या अफवा हे जे सगळे मंडळी पवारांना भेटायला जातात ना, त्यांच्याकडून पसरवल्या जातील. कारण
आपल्याच माणसावरचा विश्वास डळमळीत व्हावा यासाठी हे असतं, यासाठी करावं लागतं. म्हणजे आम्हाला आनंद जेव्हा मिटकरी आवाडाना शिव्या देतात त्याचा होतो, म्हणजे निर्लज्ज म्हणतात, बेशरम म्हणतात, लाज नसलेला निर्लज्ज म्हणतात, पुन्हा हिंदीत विचारल्यावर शरमभी असं म्हणतात, त्या सगळ्याला फटका देणारा जेव्हा बोललं जातं ना, तेव्हा हे सगळं कळतं की आता नवीन काहीतरी घडणार आहे त्या आनंदात, आणि ते घडणार, ते भाजपसोबत जाणार अशी चर्चा घडवून आणली जाते. काही होत नसतं, कारण या चर्चा घडविण्यामध्ये त्याच लोकांचा विश्वास डळमळीत व्हावा यासाठी असतं. आणि हे राजकारण आहे, लक्षात ठेवा, राजकारण आहे. राजकारणात या स्वरूपाच्या कारवाया केल्या जातातच. अत्यंत निष्ठुरपणे राजकारण केलं जातं, अत्यंत क्रूरपणे राजकारण केलं जातं. आत्तापर्यंत असंच निष्ठुरपणे आणि क्रूरपणे राजकारण करण्याची प्रवृत्ती शरद पवारांची होती. वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून अत्यंत क्रूरपणे राजकीय पाठीत राजकीय खंजीर खुपसून शरद पवार स्वतः मुख्यमंत्री झाले होते. अत्यंत क्रूरपणे काँग्रेसला फोडून संताप काँग्रेस स्थापन केली होती. अत्यंत क्रूरपणे काँग्रेसला सरकार स्थापन करता येऊ नये, काँग्रेसमधल्या विरोधकांना फटका बसावा यासाठी 1995ला भाजप शिवसेना युतीला सत्ता स्थापन करण्यासाठी आपले अपक्ष आमदार देऊन शरद पवारांनीच मदत केलेली होती. अत्यंत क्रूरपणे काँग्रेसला तोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली होती. अत्यंत धूर्तपणे शरद पवारांनीच पुढे भाजपला पाठिंबा दिलेला होता उद्धव ठाकरेंची माती करण्यासाठी. अत्यंत धूर्तपणे देवेंद्र फडणवीसांना त्रास देण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतलेला होता. अत्यंत धूर्तपणे आपल्याच लोकांना भाजप सोबत जाऊ असं सांगून वेगळ्याच रस्त्यावर नेलं होतं. त्या शरद पवारांच्या सोबत धूर्तपणे वागून त्यांची कोणी पार्टी फोडणार असेल तर याला मी राजकीय डावपेच समजतो. आणि राजकीय डावपेचाशिवाय यात वेगळं काहीही घडलेलं नाही, काही घडलेलं नाही. शरद पवार जी कृती करतात तीच कृती त्यांच्यासोबत घडली आहे, त्यामुळं यात वेगळं काही घडलंय असं म्हणायचं कारण नाही. आता मला प्रश्न आहे ते म्हणजे अनिल पाटील प्रतोद आहेत आणि अजित पवार आता त्या पक्षाचे प्रमुख आहेत. आता अजित पवारांचा आणि अनिल पाटलांचा व्हिप आदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच खासदारांना आणि आमदारांना लागू होणार आहे. सुप्रिया सुळेंना सुद्धा लागू होणार आहे. म्हणजे भलेही त्यांचा कार्यकाळ आता कमी राहिलाय, त्यामुळे याला झुगारून देऊन फेकून देऊन करण्यात काही वेगळं राहणार नाही, पण या सगळ्यांच्या आता ऐकावं लागणार आहे. अगदी आवाडांना सुद्धा ऐकावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं उद्या जे काही घडणार आहे, राज्यसभा निवडणुकीत जे काही घडणार आहे, बाकी ठिकाणी जे काही घडणार आहे, ते भयंकर असेल आणि हे ऐकावं लागणार आहे. काळाचा महिमा अगाध असतो. अकेला क्या करेगा असा प्रश्न विचारला असतो. मला आठवतोय तो चित्रपट ज्यात अनुपम खेरला एक थप्पड मारली जाते आणि तो म्हणतो इस थप्पड की गूंज तुम्हें सुनाई देगी. तसं अकेला या शब्दाची गूंज इतके दिवस अजून ऐकायला येते आहे, पुढे आणखी ऐकली जाणार आहे. ती एवढी तगडी असेल असं वाटलं नव्हतं. ही अदृश्य शक्ती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या स्वप्नांचं अगदीच धूळदान करणारी ठरली आहे. तुम्हाला काय वाटलंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.